मालेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चंदनपुरी येथे यात्रा निमित्ताने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। वीज, पाणी, आरोग्य, वाहतूक नियंत्रण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। त्याप्रसंगी यात्रेचे नियोजन चांगल्या पद्धतीने कसे होईल यासाठी चंदनपुरी ग्रामपालिकेने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे। या बैठकीप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक SP अनिकेत भारती, तहसीलदार देवरे, किल्ला पोलीस स्टेशनचे PI तायडे, अग्निशमन दलाचे संजय पवार, आरोग्य विभागाचे शिंदे, महावितरणचे VK पाटील, मळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सायली जोगदंड, जय मल्हार ट्रस्ट चेअरमन सतीश पाटील, चंदनपुरी ग्रामपालिकेचे सरपंच विनोद शेलार, उपसरपंच वैशाली पाटील, ग्रामविकास अधिकारी TM बच्छाव, पोलीस पाटील राणी गायकवाड व विविध अधिकारी, कर्मचारी व चंदनपुरी ग्रामस्थ उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी संदीप सोळुंके, मळगाव। नमस्कार, आज आपण आहोत मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे। चंदनपुरी हे असं जागृत देवस्थान म्हणून श्री खंडेराव महाराज यात्रोत्सव इथे होत असतो आणि या यात्रोत्सव काळात काय नियोजन असावे यासाठी आज इथे चंदनपुरी येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आज चंदनपुरी ग्रामपंचायत येथे आगामी यात्रेच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन केलं होतं। त्या अनुषंगाने पोलीस विभाग असेल, महसूल विभाग, MSCB, ST महामंडळ, चंदनपुरी ग्रामपंचायत या सगळ्यांनी आपापल्या सगळ्या ज्या काही अनुभव आहे आणि ज्या अडचणी आहेत आणि त्या अडचणींच्या अनुषंगाने जे काही उपाययोजना आहेत याच्याबद्दल चर्चा केलेली आहे। आणि आमचं सगळ्यांना आव्हान आहे की आपण पोलिसांना आणि ग्रामपंचायतला, प्रशासनाला सहकार्य कराल आणि ही यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शांततेमध्ये पार पडेल। नमस्कार, आपल्या सोबत आहेत चंदनपुरीचे सरपंच विनोद शेलार। सर, काय उपाययोजना केली यात्रा काळात आपण? श्री क्षेत्र चंदनपुरीची यात्रा ही 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे। त्यानिमित्त ग्रामपालिकेतर्फे विविध सुविधा पुरवण्यात येत आहेत। त्यामध्ये आहेत CCTV कॅमेरे आहेत, प्रमुख चौकात लावण्यात आलेले आहेत। नंतर ग्रामपंचायतीचे अतिरिक्त कर्मचारी, जे आमचे रेग्युलर कर्मचारी आहेत त्या व्यतिरिक्त अतिरिक्त कर्मचारी लावण्यात आलेले आहेत। स्वयंसेवक आहेत, सफाई कामगार आहेत। तर असे इतर 30 ते 40 कर्मचारी हे ग्रामपंचायतीने अतिरिक्त लावलेले आहेत। आणि गावात चौकात काही सफाई कामगार, फवारणी करण्यात आलेली आहे, TCL पावडर आणण्यात आलेली आहे, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। नंतर शौचालय जे आहेत त्याची साफसफाई करून तिथे सफाई कामगार नेमण्यात आलेले आहेत।